नमस्कार, मी भारत दत्तू. दामाजी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. उजनी धरणातून कालव्यात 1500 क्युसेस आजपासून पाणी सोडणार. उजनी धरणातील उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करावे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचना. भीषण आग, अनेक दुकाने जळून खाक. सोलापूरमध्ये 116 कोटीच्या मेपेट्रिन ड्रगचा कच्चा आणि पक्का माल जप्त. मंगळमध्ये कर्कश आवाज करून अशांतता निर्माण करणाऱ्या 24 मोटरसायकली पोलिसांनी केल्या जप्त. आणि पालकमंत्र्यांवरती शाईफेक प्रकरणी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. मंगळवार दिनांक 17 ऑक्टोबर सकाळपासून उजनी धरणाच्या मुख्य कालव्यातून 1500 क्युसेस विसर्गाने पाणी सोडण्यात येणार आहे. या पाण्यातून करकम येथील पाण्याचा टँक व आष्टी तलाव भरून घेण्यात येणार असून 1 नोव्हेंबर 2023 पासून मुख्य कालवा तसेच उजवा आणि डावा कालवा आणि भीमा सीना जोड कालवा बोगदा यामधून शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आज झालेल्या आढावा बैठकीमध्ये घेण्यात आली असल्याची माहिती जलसंपदा विभाग सोलापूरचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिलेली आहे. 15 ऑक्टोबर हा पावसाळा संपलेला अखेरचा दिवस असतो. 2023 या पावसाळ्यामध्ये सर्वत्र पाऊस कमी झाला. त्याप्रमाणे उजनी धरणाच्या वरील भागात देखील कमी जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे उजनीच्या वरील 19 धरणे 100% भरली असली तरी उजनी धरण जलाशयामध्ये मात्र 60.56% पाणी व 96 TMC पाणीसाठा उपलब्ध आहे. करकम परिसरामध्ये व आष्टी व 8 गावे तसेच अनेक वाड्यांवरती पिण्यासाठी पाण्याचे प्रचंड हाल सुरू आहे. अनेक ठिकाणी पाण्याच्या टँकरची मागणी होत आहे. या ठिकाणी कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी अनेक दिवसापासून होत आहे. यासाठी मंगळवारी दिनांक 17 ऑक्टोबर रोजी सकाळपासून पिण्यासाठी व करकम आणि आष्टी तलाव भरून घेण्यासाठी 1500 क्युसेसने मुख्य कालव्यातून पाणी सोडण्यात येणार असल्याचं अधीक्षक अभियंत्यांनी सांगितलेलं आहे. उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस कमी प्रमाणात झाल्याने उजनी धरणाच्या पाणी पातळीमध्ये घट झालेली आहे. त्या अनुषंगाने नागरिक व जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यात यावे अशी सूचना उच्च तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेले आहे. नियोजन भवन येथे उजनी प्रकल्पातील उपलब्ध पाण्याच्या नियोजनाबाबत चर्चा आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले की उजनी धरण जिल्ह्यासाठी वरदान ठरलेलं आहे. उजनी धरणातून जिल्ह्यात सिंचनासाठी तसेच सोलापूर शहराला पिण्यासाठी पाणी सोडलं जातं. यावर्षी उजनी धरणातील पाणी पातळी 60.66% असल्यानं उपलब्ध पाण्याबाबत सर्वांच्या गरजा लक्षात घेऊन योग्य नियोजन करावं. धरण परिसरातील अधिकृत पाण्याचा उपसा होणार नाही याबाबत जलसंपदा विभागाने दक्षता घ्यावी अशा प्रकारच्या सूचना त्यांनी यावेळेला दिलेल्या होत्या. कालवा सल्लागार समितीची बैठक दिनांक 25 किंवा 26 ऑक्टोबर 2023 रोजी घेण्यात येईल असेही त्यावेळेला त्यांनी सांगितलं. सोलापूर शहरातील रंगभवन पासून 7 रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या लाकडी फर्निचर, दुचाकी सर्व्हिसिंग दुरुस्ती तसेच विविध देखाव्याच्या सजावटीच्या वस्तू असलेल्या दुकानाला सोमवारी दुपारी 2:15च्या दरम्यान अचानक आग लागली. आग एका दुकानाला लागली होती. नंतर ती आग पसरत शेजारी असलेल्या सगळ्याच दुकानांमध्ये लागली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. आग विझवण्यासाठीचा प्रयत्न झाला, मात्र आग मोठी असल्यानं शेवटी अग्निशामक दलाला पाचारण करावं लागलं. अचानक लागलेल्या आगीमुळे दुकानदारांचे मोठे नुकसान झालेले आहे. यामध्ये या ठिकाणी अनेक वेळा आगीच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे या दुकानदाराने आपली दुकाने व्यवस्थित बांधली होती, परंतु तरीही अचानक दुपारच्या सुमारास आग लागली आणि त्या आगीने 4 ते 5 दुकानांना घेरलं होतं. या आगीमुळे रंगभवन ते 7 रस्ता पूर्ण नागरिकांनी जाम केलेला होता. अग्निशामक दलाच्या 3 वाहनांनी येऊन ती आग विझवण्याचा प्रयत्न केला. मुंबईच्या गुन्हे अन्वेषण शाखेकडून सोलापुरातील मोहोळ तालुक्यातील चिंचोळी MIDC मधील एका बंद पडलेल्या कारखान्यामधून MD ड्रग्जचा सुमारे 16 कोटी 19 लाख रुपयाचा 8 कोटी 95 ग्रॅमचा ड्रग्ज पक्का साठा रविवारी जप्त करण्यात आला आहे. तर सुमारे 100 कोटी 50 ते 60 किलो कच्चा माल जप्त करण्यात आलेला आहे. सुमारे 116 कोटीचा ड्रग्ज साठा जप्त केल्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे. दोन्ही आरोपी सोलापूर शहरातील शिवाजीनगर बाळेगावचे रहिवासी आहेत. MIDC मधील एका बंद पडलेल्या कारखान्याच्या ड्रग्ज गोरधंदा चालत होता. हा कारखाना सील करण्यात आलेला आहे. मुंबई खार येथे ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या सोलापुरातील बाळेगावचे रहिवासी असलेले राहुल किसन गवळी आणि अतुल किसन गवळी या सख्या भावांना एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नाईक
यांच्या नेतृत्वाखाली पथकाने कारवाई करून ताब्यात घेतलेलं होतं। त्यावेळी दोघा भावंडाकडून 10,20,00,000 रुपयाची मेफेड्रीन जप्त करण्यात आली होती। पोलिसांनी या दोघांना अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना 19 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली होती। तपासात या दोघांनी सोलापुरातील चिंचोळी येथील कारखाना उघडण्याचं सांगितलेलं होतं। सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र पाटील यांच्याकडे या प्रकरणाचा तपास चालू आहे। त्यानुसार मुंबईच्या गुन्हे शाखेच्या 9 नंबर पथकाकडून सोलापुरातल्या मोहोळ तालुक्यातील चिंचोळी MIDC येथे रविवारी छापा टाकण्यात आला, ज्यामध्ये 100 कोटीचा कच्चा माल मिळून आला। गेल्या अनेक वर्षापासून बंद असलेल्या या कंपनीमध्ये ड्रग्ज निर्मिती सुरू असल्याची माहिती मुंबईच्या गुन्हे शाखेला मिळाली होती। या कारवाईमुळे सोलापुरामध्ये पुन्हा एकदा या गुन्ह्याची खळबळ उडाली। सरकार बंदी घातलेले MDA हे केमिकल ड्रग्ज आरोपीसाठी फार घातक मानलं जातं। राहुल आणि अतुल हे दोघेही सख्खे बंधू एका केमिकल कंपनीमध्ये काम करत होते। त्यानंतर त्यांनी चिंचोळी औद्योगिक वसाहतीमध्ये एक बंद पडलेला कारखाना महिना 30,000 भाडे तत्वावरती भाड्याने घेतला। त्यांनी अशिक्षित असे सुरक्षा रक्षक प्रवेशद्वाराजवळती तैनात केले होते, त्यामुळे या कारखान्यात नेमकं काय चालतं याची त्यांना माहिती नव्हती। या कारखान्याच्या माध्यमातून या भावंडांनी केमिकलच्या अभ्यासातून त्यांनी ड्रग्जसाठी कच्चा माल तयार करायला सुरुवात केलेली होती। त्यातून ड्रग्ज तयार करून विक्रीतून बक्कळ पैसे मिळतात हे लक्षात आल्यानंतर त्यांनी हा व्याप वाढवलेला होता। मुंबईमध्ये खास ग्राहक बघून त्यांना ड्रग्ज पुरवण्यात येत होते। अखेर मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांना काही दिवसापूर्वी ड्रग्जसह ताब्यात घेऊन चौकशी केली असता हा मोठा प्रकार उघडकीस आलेला आहे। श्री शक्तीदेवी आगमनादरम्यान मिरवणुकीमध्ये मोटरसायकलीच्या पुंगळ्या काढून वातावरणामध्ये कर्कश आवाज करून अशांतता माजवणाऱ्या 24 मोटरसायकल स्वारावरती मंगळ पोलिसांनी जम्बो कारवाई केल्यानं सर्वसामान्य नागरिकांमधून त्यांच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले जाते। श्री शक्तीदेवी आगमनादरम्यान तुळजापूर येथून ज्योत घेऊन मंगळा शहरामध्ये बोराळ नाक्यावरती प्रवेश करताना अनेक मोटरसायकल स्वारांनी गाड्यांच्या पुंगळ्या काढून कर्कश आवाज करीत वातावरणामध्ये प्रदूषण केल्याने त्यांची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी पोलिसांचा फौजफाटा घेऊन बोराळ नाक्यावरती तब्बल 24 मोटरसायकलवरती कारवाई करून त्यांच्या गाड्या जप्त करण्यात आल्या। या मोटरसायकलच्या कर्कश आवाजामुळे सर्व परिसर हादरून गेलेला होता। या परिसरामध्ये लहान बालके, वृद्ध माणसे तसेच रुग्णालयातील रुग्ण यांना नाहक त्रास सोसावा लागत होता। नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती पोलीस प्रशासनाने बैठक घेऊन मंडळाच्या कार्यकर्त्यांना गाड्यांच्या पुंगळ्या काढून कर्कश आवाज तसेच डॉल्बी वाजवले जाणार नाहीत याची खबरदारी घेण्याच्या सक्त सूचना करूनही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी करायचे तेच केल्यानं पोलीस प्रशासनाने त्यांची गंभीर दखल घेऊन जम्बो कारवाई केली। या कारणानंतर पोलीस ठाण्यामध्ये धन्यवाद देण्यासाठी अनेक सुज्ञ नागरिकांनी दिवसभर फोन केले असे चित्र होते। यापुढेही पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी अलर्ट राहून शहरामध्ये पुंगळ्या काढून मोकाट फिरणाऱ्या मोटरसायकल स्वारावरती तात्काळ कारवाई करावी अशी मागणी या निमित्तानं पुढे येत आहे। या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक, पोलीस कर्मचारी, होमगार्ड आदी मोठ्या संख्येनं सहभागी झालेले होते। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरती शाई फेकल्याप्रकरणी सदर बाजार पोलिसांनी भीम आर्मी सेनेच्या एका कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। अजय उर्फ रावण संतोष मेंदरगीकर वय 26 राहणार रमाबाई आंबेडकर नगर असे या भीमसैनिकाचं नाव आहे। काल सायंकाळी डाक बंगला येथे या कार्यकर्त्यांनी खाजगी कारणाच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करत पालकमंत्र्यांवरती शाई फेकत काळे झेंडे दाखवलेले होते। त्याला तात्काळ ताब्यात घेण्यात आलं होतं। पोलीस आयुक्तांसमक्ष हा प्रकार घडला होता। दरम्यान सोलापुरामध्ये यापूर्वी पालकमंत्री विखे पाटील यांच्यावरती धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी भंडारा फेकला होता। त्यावेळीही पोलीस अधिकारी उपस्थित होते, प्रसार माध्यमेही होती। काल ही पालकमंत्री पाटलांवरती शाई फेकण्यात आली, तेव्हाही तगडा पोलीस बंदोबस्त असतानाही ही घटना घडली। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूया एका नवीन बातमीपत्रासाठी। नमस्कार।